हॅलो स्टुडंट्स, आज आपण MCA एंट्रन्स 2025 बद्दल थोडंसं डिस्कस करणार आहोत. कालच MCA एंट्रन्स रजिस्ट्रेशनची डेट अनाऊन्स झालेली आहे. त्याबद्दलचा मेसेज मी जेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड केला होता, आपला व्हॉट्सअप ओपन ग्रुपवरती सेंड केला होता, तेव्हा मला बरेचसे मुलांचे रिस्पॉन्सेस आले की MCA एंट्रन्सला मला रजिस्ट्रेशन करायचं, पण ते कसं करायचं, वेबसाईट कोणती आहे. काही मुलांचे असे पण डाऊट्स होते की आम्ही BCSला आहोत, मग MCA एंट्रन्स का द्यायची, किंवा MCA किती वर्षाचा आहे, किंवा MCA एंट्रन्सचा सिलेबस काय, असे बरेचसे क्वेश्चन्स मला माझ्या व्हॉट्सअपवरती मुलांनी विचारले होते. त्यांचे आन्सर्स देण्यासाठीच मी आजचा व्हिडिओ करतो आहे. तर MCA एंट्रन्स 2025 आपण बघूयात नक्की याच्यामध्ये काय काय. नोटीस मी सेंड केली होती, ती नोटीस ही आहे ज्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की MCA एंट्रन्सची ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन जे आहे हे 25 डिसेंबर 2024 पासून 25 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन ओपन असणार आहे. या एक महिन्याच्या कालावधीमध्ये, एक महिन्याच्या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला MCA एंट्रन्ससाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. आणि त्यासाठी MCA ची रजिस्ट्रेशन करण्यासाठी mahaCET.org नावाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला तुम्ही जाऊन लॉग इन करून बाकी सगळे डिटेल्स फिल करू शकता, किंवा तिथे बाकी सगळे डॉक्युमेंट्स पण दिलेले आहेत ते रीड करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन, व्हाय यू शुड फिल दिस फॉर्म. म्हणजे खूप मुलांचे जे क्वेश्चन्स होते की सर आम्ही हे MCAचे रजिस्ट्रेशन करायला पाहिजे का नेसेसरी आहे का. तर हा क्वेश्चन त्यासाठी आहे, का रजिस्ट्रेशन करायचं. तर आता खूप सारी मुलं BCSला आहेत, BCAला आहेत, किंवा आता BCom करतात, पण त्यांना कम्प्युटर सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायचं किंवा कम्प्युटर ॲप्लिकेशनला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर सगळ्यांसाठी बेस्ट ऑप्शन कुठला आहे तर MCAचा आहे. तर आता इथे BCSची मुलं काय म्हणतील की सर आम्ही BCSची आहोत, तर आम्हाला MCS हा बेटर ऑप्शन वाटतं. तर माझं त्यांना हेच सांगणं आहे की MCS हा बेटर ऑप्शन आहे, पण तुम्ही MCS आणि MCA या दोन्ही सिलेबसमधला एकदा डिफरन्स चेक करा. MCAला किती प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, तुमचा ट्रॅक कोणता असणार आहे, तुम्हाला करिअर IT मध्ये जे करायचं आहे ते कशामध्ये करायचं आहे, डेव्हलपमेंटमध्ये करायचं आहे, टेस्टिंगमध्ये करायचं आहे, नेटवर्किंगमध्ये करायचं आहे, अजून कोणत्या याच्यामध्ये करायचं आहे, याच्यासाठी MCSमध्ये ते सब्जेक्ट्स आहेत का हे चेक करा. मला थोडीशी शंका आहे की ज्या मुलांना असं वाटतं की मी BCS नंतर MCSच करायला पाहिजे, कारण MCSला दुसरं कोणीही येत नाही. काही मुलांचा समज असतो की MCS फक्त BCS वाल्यांसाठीच बनलेलं आहे आणि त्या कोर्सला BCA किंवा BCom मधनं मुलं येत नाही, त्यामुळे आपण BCS करतो तर आपण MCSच करायला पाहिजे. पण तुम्ही अजून थोडासा रिसर्च करा, आणि तो रिसर्च करण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे, बरोबर आहे. तेवढ्या वेळामध्ये जर तुम्हाला इन फ्युचर असं जाऊन वाटलं 4-5 महिन्यानंतर असं वाटलं की अरे मी MCAला जर ॲडमिशन घेतलं असतं तर बरं झालं असतं, पण ती वेळ तुमच्याकडनं निघून गेलेली असेल. तुम्हाला जर नंतर कळलं तुमचा रिसर्च सगळा झाला आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की MCAमध्ये डेव्हलपमेंटचा वेगळा ट्रॅक आहे किंवा टेस्टिंगचा वेगळा ट्रॅक आहे, MCSला मला हे ऑप्शन मिळत नाही आहेत, किंवा MCAचा सिलेबस खूप थिअरॉटिकल होतं आहे, मला थोडंसं डेव्हलपमेंट ओरिएंटेड हवं होतं, असं नंतर वाटायला नको. तर त्यामुळे तुम्ही आधी प्रॉपर रिसर्च करा, सिलेबस ओरिएंटेड रिसर्च करा, कॉलेजेसचा रिसर्च करा, त्या कॉलेजेसमध्ये येणाऱ्या कंपनीज किती आहेत, MCSला किती जॉब ओपनिंग्ज आहेत, MCAला किती जॉब ओपनिंग्ज आहेत, याबद्दल रिसर्च करा आणि मगच निर्णय घ्या. आता हे सगळं करायचं म्हणलं की तुम्हाला वेळ लागणार आहे, बरोबर आहे. मग वेळ लागणार आहे तर वेळ घ्या ना. माझं म्हणणं काय, MCA CETचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करून ठेवायचं आहे. CET मार्चमध्ये असणार आहे, त्याला अजून 2 ते 3 महिन्याचा वेळ आहे. म्हणजे MCAचा अभ्यास CETचा अभ्यास करायचा नाही करायचा पुढचा विचार यायला, किंवा तर तुमचं ठरलं की रिसर्च चालूच आहे, 3 महिन्यामध्ये रिसर्च झाला नाही, MCA CETचं सायमल्टेनियसली प्रिपरेशन करा. तेच प्रिपरेशन तुम्हाला MCSच्या एंट्रन्ससाठी पण युजफुल आहे, किंवा तेच प्रिपरेशन तुम्ही जेव्हा ॲप्टिट्यूडसाठी अपेअर करणार आहात कुठल्याही कंपनीचे, तेव्हा ते प्रिपरेशन तुम्हाला तिथे पण फायद्याचंच आहे. त्यामुळे अभ्यास केलेला एकतर वाया जाणार नाही, बरोबर. त्यासाठी तुम्हाला ठरवायला जो वेळ पाहिजे की पुढे जॉब करायचं आहे, काही MCS करायचं आहे, काही MCA करायचं आहे, हे ठरवायला जो वेळ पाहिजे तो वेळ तुम्हाला मिळेल, बरोबर. त्यासाठी हा MCAचा फॉर्म फिल करा, रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करायचा आहे. ठीक आहे. तर हा एक क्वेश्चन होता मुलांचा. त्यानंतर मुलांचं असं म्हणणं होतं की आम्ही BCA सायन्सला आहोत
आमच्या कॉलेजमध्ये MCA सायन्स आहे, मग मी तिथेच डायरेक्ट ॲडमिशन घेतो. या MCAचं ॲडमिशन घ्यायची काय, या MCAला या CETला अपिअर व्हायची काय गरज आहे. तर कुठल्याही कॉलेज आता MCA सायन्स फॅकल्टीच्या अंडर आहे, MCA मॅनेजमेंट फॅकल्टीच्या अंडर आहे, MCA इंजिनिअरिंग फॅकल्टीच्या अंडर आहे, MCA अजून बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये MCA आहे जे MCA ॲटोनॉमस कॉलेजेसमध्ये MCA इन मशीन लर्निंग, MCA इन डेटा सायन्स, बऱ्याचशा अशा फील्ड आलेले आहेत. ॲटोनॉमस कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, एवढं कन्फ्युजन आहे की ते कन्फ्युजन तुम्हाला नंतर लक्षात येईलच. हे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला थोड्या वेळाने कळणारच आहेत, पण तोपर्यंत तुम्हाला या CETला अपिअर व्हायचं आहे. ठीक आहे. आता या CETला अपिअर व्हायचं आहे, त्याचा तुम्हाला मी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की यासाठी एक CET तुम्ही जेव्हा ही द्याल तेव्हा महाराष्ट्रातले जवळपास 110 कॉलेजेसला तुम्ही अपिअर होऊ शकता. ना की फक्त तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन आत्ता तुमचं BCAला BCSचं आहे तिथंच फक्त त्याच कॉलेजवरती डिपेंड का राहत आहे. बाकीचे पण कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये, 110 कॉलेजेस आहेत जे या CETच्या अंडर ॲडमिशन करून घेतात. आणि जर तुम्ही पुण्यातून MCA करणार असाल तर याच CETच्या अंडर पुण्यातल्या जवळपास 35 ते 40 कॉलेजेस आहेत जे या CETचा स्कोर रेफर करून तुम्हाला ॲडमिशन MCAला देऊ शकतात. आता ही MCA काही कॉलेजेस MCA सायन्सच्या अंडर पण ॲडमिशन देतात, हा CETचा स्कोर. काही कॉलेजेस MCA मॅनेजमेंटचे ॲडमिशन ॲटोनॉमस कॉलेजेस पण हाच स्कोर तुमचा प्रेफर करतात. बरेचसे कॉलेजेस आहेत पुण्यामध्ये आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे ही एक CET दिल्यानंतर तुम्हाला तुमचं कॉलेज ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकता त्या कॉलेजला ॲडमिशन तर मिळेलच, प्लस चान्सेस आहेत बाकीच्या कॉलेजेसला एक्सप्लोअर करायचं आहे. माझ्या कॉलेजला तुम्हाला हे ठरवायचं महत्त्वाचं की जे MCA करायचं हे का करायचं आहे. तुम्हाला फक्त मास्टर्सची डिग्री पाहिजे का, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे का जॉब पाहिजे, हे आधी डिसाईड करा. आणि हे तुमचं डिसाईड झालं आणि जर तुमचं आन्सर हे असेल की मला जॉब पाहिजे, की मला पुढे काहीतरी प्रोग्रामिंगमध्ये करायचं आहे, कंपनीमध्ये सिलेक्ट व्हायचं आहे, तर हे बघा की तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट करताय त्या कॉलेजेसला आत्तापर्यंत किती कंपनी झाली आहेत, किंवा तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आत्ता शिकताय त्या ज्या कॉलेजमध्ये तुम्ही आता पुढे मास्टर्स करणार आहात असा विचार करताय त्या कॉलेजमध्ये कंपनीज किती आल्या आहेत. महत्त्वाचं हे आहे, कारण MCAला ॲडमिशन घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं ते आहे, BCA झालं, BCAवरती आपल्याला जॉब मिळाला नाही किंवा आता पुढं आपल्याला मास्टर्स करायचं आहे, जे काही असेल ते, पण MCAला ॲडमिशन घेताना मात्र हा तुमचा पहिला क्रायटेरिया पाहिजे की त्या कॉलेजला किती कंपनीज आत्तापर्यंत आल्यात आणि त्यांचा प्लेसमेंट रेशो किती आहे. म्हणजे जर 60 स्टुडंटची जर स्ट्रेंथ असेल तर 60 पैकी एका वर्षामध्ये किती मुलांचं प्लेसमेंट झालेले आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलबद्दल नक्की एन्क्वायरी करा, कारण ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर MCA एंट्रन्स अपिअर का व्हायचं त्याचं एक महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगितलं की ही एंट्रन्स एक दिल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातले 110 कॉलेजेसला अपिअर होऊ शकता. या कारणासाठी तुम्ही MCAचा फॉर्म फिल करा. पुढे तुमच्याकडे काही दिवस असतील विचार करायला, प्रिपरेशन स्टार्ट ठेवा, अभ्यास करा. हाच अभ्यास तुम्हाला MCSला पण कामाला येणार आहे. MCS एंट्रन्सला पुढे गेल्यानंतर तुम्ही ॲप्टिट्यूडसाठी कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जाल तेव्हा ॲप्टिट्यूड असणार आहे, तिथे पण तुम्हाला हाच MCA एंट्रन्सचाच अभ्यास असणार आहे. त्यामुळे अभ्यास केलेला वाया जाणार नाही. तुमचे गेलेच तर 1000 रजिस्ट्रेशन फीज वाया जाईल जर तुम्ही MCAला ॲडमिशन घेतलं नाही तर. पण MCAला जर ॲडमिशन नाही घेतलं आणि जर तुम्हाला नंतर जाऊन असं वाटलं की अरे मी MCAसाठी एंट्रन्स जर दिली असती तर मला या कॉलेजेसला अपिअर होता आला असतं, मला MCS करावं लागलं नसतं किंवा मला अजून काही वेगळं करावं लागलं नसतं. आणि असे पण काही कॉलेजेस आहेत जर ही एंट्रन्स दिली नाही तर त्यांची कॉलेजची वेगळी एंट्रन्स घेतात ॲटोनॉमस, पण नंतर डोनेशन पण डिमांड करतात. 4-5 लाख रुपये डोनेशन भरण्यापेक्षा चांगलं आहे की हे एंट्रन्सचे 1000 रुपये गेलेले बरे. ठीक आहे. तर आता इथं आपण बेसिक हे बघितले. व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी इथंच थांबतोय. नेक्स्ट पार्टमध्ये आपण कोणते कॉलेजेस आहेत, त्याचे सिलेबस काय, एंट्रन्सचा सिलेबस काय आणि प्रिपरेशन कसं करायचं हे बघणार आहोत. थँक्यू.